4 जूनला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। हा पराभव अतिशय संशयास्पद आहे, ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत, परंतु त्या अगोदर सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय, यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत। निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते। या निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे। निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे। 19व्या फेरीनंतर, विशेषतः 19व्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते, अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला, एक फेरी पूर्ण झाली की आरओ अनाउन्समेंट देतात त्या फेरीचा। प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो। 19व्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या फेऱ्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या। साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला 14 टेबल्स असतात आणि 14 टेबल्स नंतर एक एआरओचं टेबल असतं, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं। 6 मतदारसंघ असतील तर 6 गुणिले 14 आणि ती 6 माणसं। प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे, मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि एआरओचं टेबल असतं, तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो एआरओच्या टेबलवरती, कारण ही 14 टेबलवरची मतं ज्या वेळेला एआरओच्या टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे, त्यांच्यासमोर ती टॅली केली जाते आणि मग ती आरओकडे जाते। या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की एआरओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की एआरओ कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही। 19व्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते, त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत। एआरओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती, कारण एआरओमध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं, जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं। तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती 17C असा एक फॉर्म असतो, ज्या फॉर्ममध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो। हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्मप्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते। आणि दुसरा एक प्रकार असतो की मतं मोजून झाल्याच्या नंतर फॉर्म 17C पार्ट 2 हा एक फॉर्म असतो, जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली। या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत। मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे, आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही। 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं, ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले। त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत। त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे, 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शनमध्ये लिहिलेला आहे। खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना
निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे, याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले. हे एकतर्फी सगळं झालं. हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो. त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता. त्यांची धावपळ बघत होते. वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या. हे कोणाचे फोन आहेत, काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे. पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे, याची आमच्या प्रतिनिधीने ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ, 3 दिवसांनी देऊ. डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला हे देऊ. हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही सील केलेली आहे, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही. जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही. आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडेलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे. त्याच्यावरनं कोणाला फोन गेले, कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु अचानक घटना घडली 4 जूनला आणि त्याचा गुन्हा दाखल झाला 16 जूनला. 10 दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. आमच्या माहितीप्रमाणे या 10 दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती